मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत. सागर हा सईच्या मदतीने मुक्ताला बोलण्याचा प्रयत्न करत असतो आणि सागर सईला म्हणत असतो, सई मी जसं सांगितलं तसंच बोल आणि तसंच कर. तर मुक्ता तिथे तेवढ्यातच येते. तर मुक्ता आल्याच्या नंतर सई ही सागरला मदत करू लागते आणि सई म्हणत असते, पप्पा माझ्याकडनं होत नाही, तू मुक्ता आईची मदत का नाही बरं घेत. असं म्हणतच सई ही मुक्ताला आवाज देत असते. तर सईने आवाज दिला त्यामुळे मुक्ता मात्र सागरची मदत करण्यासाठी गपचूपपणे येते आणि सागरची मदत करू लागते. तर मुक्ता आणि सागर हे दोघे जणे उशीला कवर घालण्याचा प्रयत्न करत असतात. तर सई ही झोपायला जाते. असं म्हणतच सई दरवाजापासून जाते आणि दरवाजापासूनच सागरला आणि मुक्ताला बघत असते आणि सईला ते दोघं जण एकत्रित आल्याचं बघून सई खूपच खुश असते. तर इकडे आदित्य हा सावनीजवळ येतो आणि सावनीला विचारत असतो, मम्मा तू मला इग्नोर का करतेस, माझ्या प्रश्नाची तू उत्तरं का बरं देत नाहीयेस. तर आदित्य हा सावनीला सागरविषयी विचारत असतो. तर सावनी म्हणत असते, आदित्य त्या सागरवर विश्वास नको ठेवूस. तर आदित्य म्हणत असतो, अगं तू जेवढी त्यांना समजतेस तेवढे ते खराब नाही आहेत, मी त्यांना जवळून ते खरंच वाईट नाही आहेत ग. जेव्हा मी लहान होतो ना तसेच माझे पप्पा आत्तासुद्धा आहेत आणि तेव्हा त्यांच्याकडे पैसे नव्हते, पण आता त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत आणि माझ्याकडे सुद्धा भरपूर खेळणे आहेत, पण माझे पप्पा नाही आहेत आणि त्यांच्याकडे त्यांचा आधी नाही आहे. असं म्हणतच सावनीला मात्र खूपच चीड येते. तर सावनी म्हणत असते, आदित्य म्हणत असतो, खरंच मम्मा मी माझं बालपण खूप मिस करते ग. कदाचित आपण चुकीचे असू, प्लीज एकदा तू पप्पांना भेट ना, त्यांच्यातला आणि तुझ्यामधला गैरसमज दूर कर ना. असं म्हणतच आधी हा सागरची बाजू घेऊन बोलत असतो. तर सावनी मात्र आदित्यवर खूपच चिडते आणि म्हणत असते, जेव्हा मी ते घर सोडलं तेव्हा तू होतास का तिथे, तुला काय माहिती तिथे काय झालं. असं म्हणतच सावनी ही आदित्यवर खूपच चिडते आणि म्हणत असते, सर्व काही काउन्सिलिंगमुळेच होत आहे. तर आदित्य तिथून रडतच निघून जातो. तर सावनी म्हणत असते, हे सर्व काही मुक्तामुळे होत आहे आणि मुक्ता मी तुला सोडणार नाही, तुझ्यामुळे माझ्या विरोधात गेलाय आणि तुझं सर्व कुटुंब तुझ्या विरोधात गेल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आणि मग तुला कळेल ही सावनी काय चीज आहे ते. तर इकडे सई ही एका प्लेटमध्ये सँडविच आणते आणि त्याच्यावरती सॉरी असं लिहिते आणि जिथे मुक्ता झोपणार तिथेच तिथे प्लेट ठेवून देते. तर मुक्ता तिथे जाणारच, तर मुक्ताचं लक्ष त्या प्लेटवरती जातं आणि तिथे सॉरी लिहिलं असतं, पण मुक्ताला काही कळत नाही ते कुठून आलं ते. मुक्ता सगळीकडे बघते पण तिथे कुणीही नसते. तर मुक्ता ती प्लेट उचलते आणि ड्रेसिंग टेबलवरती ठेवून देते. तर परत सई एकदा पुन्हा नाराज होते आणि सागरसुद्धा. तर सागरला वाटतं मुक्ताचा राग गेला नाही. तर सागर हा खुर्चीवरती ग्रीटिंग कार्ड ठेवतो, पण मुक्ता मात्र त्या ग्रीटिंग कार्ड बघतसुद्धा नाही आणि हातात घेतसुद्धा नाही. तर सागरला खूप टेन्शन येतं की मुक्ताला कसं मनवावं. तर सई म्हणत असते, पप्पा माझ्याकडे एक आयडिया आहे. असं म्हणतच सई ही मोबाईल आणायला जातात. सई ही मोबाईलवरती गाणं लावते. तर सागर हा ग्रीटिंग कार्ड घेऊन मुक्तासमोर परत येत असतो, पण मुक्ता मात्र सागरला पूर्णपणे इग्नोर करत असते. तर तेवढ्यात सई ते बघून खूपच नाराज होते आणि सई ही सागरला खुणवतच म्हणत असते, आपण जे ग्रीटिंग कार्ड बनवलं सॉरीचं ते दाखव पप्पा. तर सागर हा हाताने ग्रीटिंग कार्ड बनवलेलं दाखवत असतो. तर मुक्ता ही त्या ग्रीटिंग कार्डकडे बघत असते. तर सईला वाटत असतं की मुक्ताने माफ केलं की काय. तर सई ही आतमध्ये येते आणि थँक्यू मुक्ताई असं म्हणत असते. तर मुक्ताला मात्र ते बघून खूपच राग येतो, पण मुक्ता ते सई समोर दाखवत नाही. तर मुक्ता ही सईला तिच्या रूममध्ये झोपायला जायला सांगते आणि सागर जवळ येत म्हणत असते. तर सई ही सागरला म्हणत असते, तुम्ही एवढ्या वेळेस मला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यावेळेस काहीही म्हटलं नाही, पण आता मी एवढी मूर्ख नाही एकाच दगडावरती दोनदा ठेस लागायला. मी साधी नक्कीच आहे पण मूर्ख नाही आहे असं म्हणत असते आणि म्हणत असते, यासमोर जर तुम्ही सईला यामध्ये इन्व्हॉल्व केलं तर माझ्या एवढं खराब कोणीच नसेल आणि तुम्ही कितीही मला सॉरी म्हटलं तरी मी तुम्हाला आयुष्यात कधीच माफ करणार नाही, कारण माफी ही चुकीला असते गुन्ह्याला नाही आणि तुम्ही गुन्हा केलाय. असं म्हणतच सॉरीचं ग्रीटिंग कार्ड फाडतच मुक्ता तिथून निघून जाते आणि सागर हा फाडलेल्या ग्रीटिंग कार्डकडे बघतच राहत असतो आणि सागर मात्र खूप
खूपच नाराज झालेला। तर सावनी ही सकाळी 4 वाजता आलेली असते, तर तिथला वॉचमन हा झोपलेला असतो। तर सावनी ही वॉचमॅनला उठवत म्हणत असते की तुम्हाला आम्ही झोपण्याचे पैसे देतो का? तर सॉरी असं म्हणत असतो आणि म्हणत असतो मॅडम तुम्ही एवढ्या सकाळी सकाळी इकडे कशा? तर सावनी म्हणत असते माझं एक महत्त्वाचं काम आहे, माझी महत्त्वाची मीटिंग आहे। तर सिक्युरिटी सांगत असतो नाही मॅडम, सागर सराने ती मीटिंग कॅन्सल केली आणि तुम्हाला सकाळी 8 वाजता त्यांच्या घरी बोलवलं। तर ते ऐकून सावनीला खूपच राग येतो आणि सावनी म्हणत असतो हा सागर मुद्दाम करत आहे, पण सागर मी तुला सोडणार नाही, कारण तुझ्या सहीशिवाय माझं काम अपूर्ण आहे आणि तुला काय वाटतं असं केल्याच्या नंतर मी माघार घेईल, पण मी माघार बिलकुल घेणार नाही। तर इकडे सिक्युरिटीचा फोन आलेला असतो सागरला आणि सिक्युरिटी म्हणत असतो की सावनी मॅडम 4 वाजता आल्या होत्या। हे ऐकून सागरला खूपच आनंद होतो आणि ते मुक्ताही तयार होऊन आलेली असते। तर सागर हा मुक्ताकडे बघतच राहतो। तेवढ्यातच तिथे इंद्रा येते आणि इंद्रा ही म्हणत असते मुक्ताला की बाई हे घे तेल आणि तुझ्या नवऱ्याला लाव आणि थोडीशी काळजी तरी घे नवऱ्याची। असं म्हणतच हे तेल आयुर्वेदिक आहे आणि त्याला लवकरच हात त्याचा बरा होईल असं म्हणतच मुक्ताजवळ सागरला लावण्यासाठी तेल दिलेलं असते। तर सागर म्हणत असतो द्या ती वाटी इकडे, मी आईने सांगितलं म्हणून सर्वच करण्याची गरज नाही आहे। तर सागर ती वाटी घेतो आणि स्वतःच्या हाताला लावण्याचा प्रयत्न करत तर इकडे मात्र सागरला तेल लावता येत नसतं आणि खूपच त्रास होत असतो। तर ते बघून लगेच मुक्ता ही सागरच्या मदतीला येत असते आणि सागरला तेल लावण्याचा प्रयत्न करत असते, पण मुक्ता मात्र उभ्यानेच तेल लावते। हे बघून सागर मात्र खुर्चीवरून उठतो आणि बेडवरती जाऊन बसतो। तर मुक्ता ही बेडवरती जाऊन बसते आणि सागरच्या हाताला तेल लावून देत असते आणि मनापासून करत असते आणि हे सर्व काही सागरला खूप आवडतं आणि सागर हे मुक्ताकडे बघतच राहत असतो। तर मुक्ता ही तेल लावून झाल्याच्या नंतर कपडे सर्व काही घेते आणि कपडे धुण्यासाठी जात असते। तर इकडे इंद्रा ही सुद्धा लकीच्या रूममध्ये आलेली असते आणि लकीचे सर्व काही कपडे घेऊन जात असताना तिला एक बॅग दिसते। तर इंद्रा म्हणत असते ही बॅग खरंच किती घाण झाली असं म्हणतच इंद्रा ती बॅग धुण्यासाठी घेऊन जाते आणि तेवढ्यातच तिथे मुक्ता सुद्धा असते। तर मुक्ताने हे खूप सारे कपडे धुण्यासाठी काढलेले असतात। तर इंद्रा मुक्ताजवळ येते आणि म्हणत असते हे लकीचे कपडे आहेत आणि ही बॅग ही हातानेच धुवायला तुला जमेल का? तर मुक्ता हो म्हणत तर मुक्ता ही लकीच्या बॅगमधले सर्व काही कागदपत्र काढून घेण्यासाठी जात असते। तर मुक्ता ही लकीच्या बॅगमधून सर्व काही कागद काढून ठेवते। तर मुक्ताला त्या कागदपत्रामध्ये लकीची मार्कशीट दिसते। तर मुक्ता त्याकडे लक्ष जातं आणि मुक्ता ती मार्कशीट हातात घेऊन बघते। तर मुक्ताला मात्र खूपच मोठा धक्का बसतो, कारण त्या मार्कशीटमध्ये लकी हा फेल झालेला असतो। ते बघून मुक्ताला लकीचा खूप रागसुद्धा येतो आणि तर मुक्ताला वाटत असतं लकी सर्वांशी खोटं का बोलला असेल बरं। तर इकडे सावनी ही घरी आलेली असते। तर सावनी ही घरी आल्याच्या नंतर डोरबेल वाजवते। तर इंद्रा ही दरवाजा उघडते। तर इंद्रा ही सावनीला बघते आणि म्हणत असते बाई ग, तुझा सकाळी सकाळी चेहरा बघितला म्हणजे माझा दिवसच खराब झाला असं म्हणतच इंद्रा ही सावनीला खूप सारं बोलत असते। तर सावनी म्हणत असते मला तुमच्या सागरने बोलवलं आणि माझं खूप महत्त्वाचं काम आहे असं म्हणतच सावनी ही खूप नम्रतेने बोलत असते। तर इंद्रा म्हणत असते ए बाई, मी तुला माझ्या घरामध्ये घेईन। तर सावनी म्हणत असते प्लीज ऐका माझं, मला सागरनेच बोलवलं आहे। तर इंद्रा म्हणत असते सागरच्या पप्पाने जरी मला सांगितलं येऊन की तुला घरात घ्यायचं तरी मी तुला घरात घेणार। तर सावनी ही परत म्हणत असते प्लीज माझं महत्त्वाचं काम आहे। तर इंद्रा म्हणत असते कसलं महत्त्वाचं काम? तुला तर काहीच जमत नाही, घरचं ना बाहेरचं, आणि तुला नाचणं सुद्धा जमत नाही। त्या दिवशी बघितलं ना, गोल गोल फिरली आणि चक्कर आली। तर तेवढ्यातच तिथे सागर येतो आणि सागर विचारत असतो कोण आहे? तर सावनी म्हणत असते हे बघ ना सागर, ह्या मला घरातच घेत नाहीये। तर इकडे लकी हा तयार होत असतो। तर लकी मात्र बाहेर जायला निघतो। त्याचं लक्ष त्याच्या बॅगकडे जातं आणि म्हणत असतं अरे बापरे, ही बॅग वर कोणी ठेवली असं म्हणत असतो। खूप घाबरतो आणि बॅगमधले सर्व काही कागदपत्र बघण्यासाठी बघत असतो आणि त्याच्यामध्ये त्याला त्याची मार्कशीट दिसत नाही आणि हे सर्व काही मुक्ता मात्र दरवाजातून बघत असते आणि लकी मात्र खूपच घाबरलेला असतो आणि सर्व काही बॅग बघत असतो आणि लकी हा खाली बसतो। तर तेवढ्यातच मुक्ता ही लकीच्या समोर त्याची मार्कशीट घेऊन उभी राहते। हे बघून लकी तर खूपच घाबरतो। तर इकडे पुढील भागात तर इकडे सावनीला इंद्रा मात्र घरामध्ये घेत नसते। तर सावनी म्हणत असते मला या कागदपत्रावर सागरची सही हवी आणि या सहीसाठी मी
काहीही करायला तयार आहे असं म्हणतच सागर म्हणत असतो, आई बघितलं काहीही करायला तयार आहे. तर इंद्रा ही सावनीला लादी पुसण्यासाठी सांगत असते. तर सावनी ही मुकाट्याने लादी पुसत असते आणि इंद्रा आणि सागर हे दोघेजणी झोपाळ्यावर बसून मुद्दामच चहा सांडवत असतात आणि सावनीला तो पुसून घेण्यासाठी सांगत असतात आणि मुद्दामच सावनीला त्रास देत असतात. आणि हे सर्व काही मुक्ताही बघत असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.